स्वागत आहे तुमचं आजच्या इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉगमध्ये। माझं नाव गुरुदास सामुलकर। तर आज आम्ही तुम्हाला गोवन पाव कसे बनतात ते दाखवणार आहे। पीठ वगैरे कसं घालवतात, मग नंतर काय काय प्रोसेस होतं ते सगळं मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर चला व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहिलं इन्ग्रेडियंट मीठ लागतं याच्यामध्ये। मीठ, ह्याच्यानंतर ईस्ट, मशीनमध्ये आधी पाणी घातलं होतं, तुम्ही बघू शकता पाणी आहे याच्यामध्ये। ही अशी असते पीठ कालवायची मशीन। सेकंड इन्ग्रेडियंट आहे हा ईस्ट, हा बघा। आता पीठ घालायले मशीनीमध्ये। असा ईस्ट बारीक करून पिठामध्ये घालावं लागते। मैद्याचे 4 क्वालिटी आहेत, बघू शकता तुम्ही इथं। इथं आता मैदा मिक्सिंग व्हायला आहे। मिक्सिंग करून झालं आहे आता। असा हा टेक्स्चर यायला मशीनला 20 मिनटं लागली। मशीनच्या भांड्याची कॅपॅसिटीवरती असते ते। मशीनचं हे भांडं 50 किलोचं आहे, म्हणून त्याला 20 मिनटं लागली। जसं जेवढं भांडं मोठं तेवढं टाईम जास्त लागेल। तर आता तुम्ही बघू शकता पिठाचं टेक्स्चर जास्त हार्ड पण नाही, जास्त सॉफ्ट पण नाही, बघू शकता तुम्ही असं पीठ झालं आहे। आता मैदा भांड्यामधला काढून टेबलवरती असं लावावं लागतो, ते पण दाखवतो मी तुम्हाला। आता बघा कसं काढतात ते मैदा। ते इथं बघा मैदा असा टेबलवरती लावतात आणि ह्याच्यानंतर मग मैदा 3 तासांनी फुगून येते। आता तुम्हाला 3 तासांनी कसा दिसतंय तो मैदा मी दाखवतो। आता बघू शकता तुम्ही 3 तासानंतर एवढं फुगलंय पीठ। कामाला लागण्याआधी एकदा पीठ असं पलटी करून घेतात, मग नंतर कामाला लागतात। आता कामाला सुरुवात झालेली आहे। तर आधी पोळ्यांचे गोळे मारायलेत, जसे की तुम्ही बघू शकता। हे असे आधी गोळे मारून ठेवतात, तर अर्ध्या तासानंतर फुगल्यावरती परत लाटायला पाहिजे ते। अर्ध्या तासानंतर असे फुगलेत बघा गोळे। एक एक गोळा घ्यायचा आणि असा लाटायचा। बघू शकता तुम्ही अशा पोळ्या पत्र्यामध्ये लावतात। मग हे पण आता अजून एक अर्धा तास ठेवायला पाहिजे, मग नंतर भट्टीमध्ये सोडतात। आता पाव कसे मारायचे बघा। हे पाव बनायलेत। आटाची एक लादी असते। पाव बनवून झाल्यावर अर्धा पाऊण तास ठेवावा लागतो, मग फुगल्यावरती भट्टीमध्ये भाजण्यासाठी सोडायला पाहिजे। हे कडक उंडे मारायले आता। हे असं लांब लांब ठेवायला पाहिजे। हे बघू शकता तुम्ही उंडे आता हे फुगून असे एवढे मोठे झाले आहेत। मग हे असे दाबून त्यांना कट करायला पाहिजे त्यामधून।
बघा लाकडाची भट्टी कशी असते, आतमध्ये लाकडं असतात बघा. हे आता आग घालायला पाहिजे लाकडांना. आणि ह्या बाजूला डाव्या बाजूला इथं कोळसे असतात, बघू शकता तुम्ही इकडं. बघू शकता तुम्ही लाकडांना आग पेटलेली आहे आता. आतून बघू शकता तुम्ही भट्टी. हा सगळा माल आता इथं टाकून ठेवलेला आहे. आता फुगून झाल्यावरती मग भाजायला सोडतात. हे बघा आता हे असे कोळसे आहेत. कोळशात इथं लेफ्ट साईडला असे मारून घेतात. बघू शकता आता तुम्ही पहिला पोळ्या सोडतात आता भट्टीमध्ये. असं लाईनमध्ये लावतात आतमध्ये. भाजून आले तर पोळ्या 5 मिनिटात भाजून येतात. पाव फुगण्यासाठी ठेवले होते, आता हे ओपन करायलेत. पाव झाकून ठेवल्यावरती गरमीनं चांगले फुगतात. कसे छान फुगून आलेत पाव. आता पाव भट्टीमध्ये सोडायलेत, बघू शकता तुम्ही. हा बघा पाव झालेला आहे आता. तर हा आहे फायनल प्रॉडक्ट. कलर वगैरे बघू शकता तुम्ही, एकदम परफेक्टली भाजून आलेत. हे आहेत पाव, यांना कात्रे पाव म्हणतात. हे कडक उंडे आणि ही पोळी. हा एक पर पीस 5 रुपयाला, होलसेल 4 रुपयांना मिळतात. तर आजचा होता गोवन पाव ब्लॉग. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अपकमिंग व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा.